माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या विनंतीनुसार आज सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणितीताई शिंदेंच्या प्रचारार्थ आज उद्धव साहेब इथे उपस्थित होत आहेत। प्रचंड उत्साह या मतदारांमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये आहे आणि 2-3 दिवस झालं तयारी चालू आहे। तयारी जवळजवळ 75% झाली आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण तयारी होईल मैदानातली आणि प्रचंड संख्येने लोक नागरिक उद्धव साहेबांचं विचार ऐकण्यासाठी या मैदानावरती उपस्थित राहणार आहेत। पुरुष महिला युवा सेनेचे सगळे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित राहतात आणि त्याचबरोबर या लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षात गेल्या 25 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचा लोकसभेचा उमेदवार निवडून आलेला आहे आणि त्या अनुषंगाने इकडे विकास हा झालेला नाही आहे। त्याचप्रमाणे स्मार्ट सिटी बनवतो म्हणून सांगितलं होतं। त्या स्मार्ट सिटी यामध्ये दुर्दैवाचं स्मार्ट सिटी तर झालीच नाही, पण लोकांना 4-4 दिवसानंतर पाणी प्यायला मिळते। ही स्मार्ट सिटीची व्याख्या आहे का हे सगळे जनता विचारते। त्याच्यामुळे मला असं वाटतं की लोकांच्यामध्ये प्रचंड राग या भारतीय जनता पार्टीच्या बद्दल आहे आणि उद्धव साहेबांचे विचार ऐकायला ह्या सोलापूरसारख्या पुण्यनगरीमध्ये लोक उत्सुक आहेत आणि ते पण त्यांचं आगमन होतं आहे। त्या विचार ऐकून ते निश्चितच मला वाटतं ज्या पद्धतीने प्रचार चालू आहे आपला प्रणितीताई शिंदेंचा सगळ्या त्यांचा प्रचार सुरू होण्यापूर्वी म्हणजे फॉर्म भरण्यापूर्वी जवळजवळ 500 गावांची त्यांचा गावभेट दौरा पूर्ण झाला होता। प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळत होता आणि लोक समोरून सांगत होती की अबकी बार भाजपा तडीपार आणि ही व्याख्या हे आदेश सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेले आहेत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्धवजींचा झंझावात चालू आहे। प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे। येणाऱ्या 7 मेला सोलापूर लोकसभेची इलेक्शन होईल आणि 20 मेला संपूर्ण महाराष्ट्राची निवडणूक संपेल आणि 4 जूनला निश्चितच समजेल की भारतीय महाविकास आघाडी ही 45च्या आसपास या सीट्स या महाराष्ट्रामध्ये निवडून आणल्याशिवाय राहणार नाही। मोदींच्या सभेनंतर उद्धव ठाकरे साहेब सभा घेतात, लोकांचा प्रतिसाद कसा असेल? लोकांचा प्रतिसाद आत्ता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघतोय आपण। मोदींची सभा होते, अमित शहांच्या सभा होत आहेत, फडणवीसच्या सभा होत आहेत आणि उद्धवजींच्या सभा होत आहेत। या मोदींच्या सभेला अमित शहांच्या सभेला विकास कामांच्या बाबतीत ते काय बोलतच नाहीत। जो 10 वर्षात त्यांनी विकास काय केला हे लोक प्रश्न विचारत आहेत, त्याचं उत्तरच देत नाहीत। ते फक्त शिवसेनेवरती आणि उद्धव साहेबांच्यावरती टीका करण्यासाठी येते। माझं तर स्पष्ट मत आहे की 10 वर्षात त्यांनी काम केलेलं असतं, जनताभिमुख काम केलं असतं, जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण केली असती तर त्यांना मतं मागण्याची वेळ आली नसती। आता त्यांना शिवसेनेवरती टीका करून मतं मागण्यासाठी त्यांना वेळ आलेली आहे आणि उद्धव साहेब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून त्यांचं काम आहे, त्याचा श्रेय मिळाल्याशिवाय राहणार नाही असं मला ठाम विश्वास आहे।